आज 4 वर्षांनंतर ह्या गोष्टीला योग आला. तर बिट्टू माझ्या पोटातही नव्हता तेव्हा आम्ही इकडे ट्रेकिंगला यायचो. तर हे नगरचं पहाड आहे, मिरावली बाबाचं पहाड. तर तिथे आम्ही ट्रेकिंगला वगैरे जायचो. तेव्हा मी असं सहज बोलता बोलता नवस बोलून गेले होते की मला जर बाळ झालं तर मी त्या बाळाला घेऊन येईल. पण बाळ आता 4 वर्षांचं होत आलं आहे आणि आत्ताशी ह्या गोष्टीला योग आला की आम्ही त्याला घेऊन पहाडावर जातो आहे. आणि अगदी हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी आम्हाला हे पहाड आहे, खूप जवळ आहे आमच्या घरापासून. पण तरीही म्हणतात ना, एखाद्या गोष्टीला योगच यावा लागतो तेव्हाच ती गोष्ट घडते. आणि आज सहज बोलता बोलता मी आहोंना म्हटलं की आज गुरुवार आहे, तर चला आपण पहाडावरती जाऊया. तर ते लगेच हो म्हटले. तर मग आम्ही निघालो आहे, त्या अवतारातच निघालो. तर ताईंना पण मी म्हटलं की चला तुम्हाला यायचं असेल तर मग त्या पण आल्या आणि आम्ही सगळे मिळून आलो होतो इथे पहाडावरती बाबांचं दर्शन घ्यायला. तर खूप दिवसांपासून यायचं चाललंच होतं, पण ते काही योग येत नव्हता. पण आज फायनली योग आला. पण आल्या आम्ही पाहत होतं का इथे ते जे मधला मेन मूळ दर्गा आहे ना, तर तोच क्लोज होता. कारण काही त्यांच्या वेळा असतील मे बी, त्या ठराविक वेळेला ते ओपन होत असेल. तर आम्ही म्हटलं होतं की बाहेरूनच दर्शन घेऊन जावं लागतं की काय. पण तिथले जे काही लोक होते ना, तर ते म्हटले की आता 5-10 मिनटात उघडणारच आहे, तुम्ही तोपर्यंत बसा आणि मग जेव्हा उघडेल तेव्हा तुम्ही दर्शन घ्या. तर आम्ही म्हणजे 5 ते 10 मिनिटं बसलो. त्यानंतर मग ते ओपन झालं आणि मध्ये बायका जात नाहीत, त्यामुळे मग हे तिघंजणं गेले, अहो, बिट्टू आणि मुन्ना. आणि आम्ही जे बाहेरून घेतलं होतं ना सगळं प्रसाद वगैरे, फूल, चादर, काय तर ते सगळं घेऊन ते मध्ये गेले होते. मग ते सगळं वाहिलं आणि छान त्यांचं दर्शन झालं. आम्ही पण बाहेरून लांबून चांगलं दर्शन घेतलं. आणि ह्या दर्ग्याला दोन्हीकडून डोअर्स आहेत, तर इकडनं मग आम्ही फेरी मारून येत होतो. तेव्हा मग मला दिसलं की आहोंची अजून पूजा चालू आहे. तर मी ती पण क्लिप एक घेतली आणि बिट्टूने पण मस्त नमस्कार वगैरे केला आणि छान आशीर्वाद वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हा खेळण्या खरेदी करायचा हट्ट करणार नाही असं होणारच नाही. मग त्यांनी पण एक गाडी घेतली आणि तिथेच मग आम्हाला भरपूर तिथले उदबत्ती, धूप वगैरे ते जे आहे ना, ते खूप फेमस आहे आणि त्याची खूप छान वास येतात. तर मग मी ते खरेदी करत होते. तोपर्यंत तिथला एक दादा बिट्टूसोबत मजा करत होता. तो खोटा नकली साप होता, त्याला तो भीती दाखवत होता. तर आम्ही धूप वगैरे घेतला आणि ते घेईपर्यंत बराचसा उशीर झाला होता, अंधार पडला होता. त्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे यायला आणि रात्रीच्या वेळेला आपलं नगर काहीसं असं दिसतं आणि खूप छान वातावरण आणि दृश्य खूप सुंदर होतं. खूप छान असं लाईट्स वगैरे चमकत होत्या आणि असा पूर्ण केला आम्ही बिट्टूचा नवस.